अखिल भारतीय मराठी वाचाड समितीचे तिसरं संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये मला अध्यक्षपद दिलं, याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो। अनेक कवी आणि कवयित्र्यांनी अनेक कविता सादर केल्या। आपल्या प्रगल्भ अनुभवातून आणि वातावरणातून ज्या ज्या कवींनी कविता सादर केल्या त्या अतिशय उत्तमच होत्या। विषय कोणत्याही असू दे, पण त्या विषयाला पूर्णत्वात नेण्याचं काम किंवा समाजाचं पुनर्रचना करण्याचं काम, समाजात परिवर्तन घडवण्याचं काम अनेक कवी आणि कवयित्री करीत असतात। आताच श्रीभून हत्यावरती उत्तम निवेदिका यांनी सादर केली आणि त्या कवितेमध्ये श्रीभून हत्या हा विषय होता आणि त्या श्रीभून हत्या हा विषय होता आणि माझी एक कविता मी यातून सादर करीत आहे आणि त्या कवितेचं नाव आहे बहीण भाऊ। वर्षानुवर्षे बहीण भावाचे नाते जपते, वर्षानुवर्षे बहीण भावाचे नाते जपते, आल्या संकटी भावाच्या ती मदतीस धावते, आल्या संकटी भावाच्या ती मदतीस धावते। लहानपणी आईच्या पश्चात रक्षण करते, लहानपणी आईच्या पश्चात रक्षण करते, आई सम न विसरता साऱ्यांची हट्ट पुरवते। याविना जगात श्रेष्ठ नातं कोणते, याविना जगात श्रेष्ठ नाते कोणते, वर्षानुवर्षे बहीण भावाचे नाते जपते, आल्या संकटी भावांच्या ती मदतीस धावते। भातुकलीच्या खेळामध्ये अंगणात सदैव ती पुढेच ठेवते, भातुकलीच्या खेळात अंगणामध्ये सदैव ती पुढेच ठेवते। नजर चुकून बाहेर जाता क्षणिक भावांचा राग करते, नजर चुकून बाहेर जाता क्षणिक भावांचा राग करते। अविस्मरणीय अलौकिक क्षण ती लक्षात ठेवते, अविस्मरणीय अलौकिक क्षण ती लक्षात ठेवते, कालांतराने ती लक्षात ठेवते, कालांतराने ती आपल्या सासरी जाते, विपरीततायांच्या हातून घडूच नये वतते। बहीण भावांचे पवित्र नातं हे जग स्मरते, बहीण भावांचे पवित्र नाते हे जग स्मरते। वर्षानुवर्षे बहीण भावाचे नाते जपते, आल्या संकटी भावांच्या ती मदतीस जाते, आल्या संकटी भावांच्या ती मदतीस जाते।